श्री स्वामी समर्थ. मी रुही अगदी मनापासून स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात नाही म्हणता येणार, कारण आज सुंदर अशा दिवसाची ही अनपेक्षित अशी सुरुवात झालेली आहे. कारण 2-3 दिवसापासून हृदाला थोडासा खोकला येत होता, पण आज सकाळपासून तर फारच जास्त वाढला होता. लोकल इथल्या डॉक्टरांना दाखवलं, पण काही म्हणावाचा फरक होत नव्हता. म्हणून म्हटलं आज चांगल्या डॉक्टरांकडे त्याला घेऊन जावं. अहिल्यानगरला जायचं ठरलं आज. घरातली सगळी कामं आवरली, गोठ्यातली थोडीफार कामे झाली आणि म्हटलं आता आवरून निघावं. तर जवळजवळ 12 वाजायचा वेळ झाला होता आणि OPD ही 2 वाजेपर्यंतच असती. बघू म्हटलं आता काय होतं आहे ते. त्यातल्या त्यात झालं काय, रात्रीची लाईट असल्यामुळे श्रीमान सरकार रात्रभर उसाला पाणी भरत होते आणि आता गाडी चालवायची म्हटलं शक्य नव्हतं. म्हणून म्हटलं त्यांना तुम्ही काही चालवा, मी काही चालवते. किती वेळ लागतो आपल्याला इथून जायला घरापासून दवाखान्यापर्यंत? 1 ते 1.5 तास. चालली लालपरी. आता आपल्याला दोस्त तर OPD संपली नाही, मग बरं होईल. हृदा आता बरं वाटत का? खड्डेलाच भयाने. शिवजयंती निमित्त झेंडे. कोणतं गाव आहे? श्रीमान सरकार म्हटलं की एखादं गाणं तरी म्हणजे झोप येणार नाही मला. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पाय फुफाटा न काढ, अंधारात हरली वाट, पाय फुफाटा न काढ. स्वामी नाम घेता ओढी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओढी, सर्व दूर लख प्रकाश. व्याकुळ या जीवाचा उद्धार समर्थ, जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. भिवू नको आहे पाठी श्री माझे स्वामी समर्थ, एक माया आणि बाप श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. तर फायनली स्वामी स्वामी करत हॉस्पिटलला पोहोचलो आणि लगेचच सिस्टरने ऋत्विकचं वजन करून घेतलं आणि श्रीमान सरकारांनी लगेचच OPD फी भरून घेतली. आमच्या पुढे काय 2-3 नंबर होते आणि लगेचच आमचा नंबर आला आणि ऋत्विकला चेकअपसाठी घेतलं डॉक्टरने. सर्दी खोकला होतं ना, स्प्रे सुरू करायचं होतं ना आपलं. प्रिलिम देतो असला, ठीक आहे. फक्त रेग्युलर द्या. खोकला काय म्हणते लिहून वगैरे करून खोकला येतो का सध्या? ती औषध 5 दिवस द्यायचं सांगितलं होतं ना. 1-5 दिवस होतं ते सर? खोकलाच होतं आणि ते ॲलर्जीच होते. एक ॲलर्जीचे बंद केलं तर लगेच चालू. हो, बांधलंच आहे ना. त्याच्यामुळे तर कंटिन्युअस ऑप्शन घ्यायचं आपल्याला 6 महिने. तो आता स्प्रे सुरू करा आजपासून आणि तुम्ही खालून घेऊन या. शेवटच्या रूममध्ये जा, आमचे डॉक्टर समजून सांगतो, व्यवस्थित समजून घ्या. नाही कळालं तर पुन्हा विचारा, नाही कळालं तर पुन्हा विचारा, पण समजल्याशिवाय जाऊ नका. कारण की तुम्हाला इथे रोज एकदा घ्यायचं आहे. हो, आणि ते व्यवस्थित केलं. तुम्हाला जे प्रश्न असेल सर्व विचारा त्यांना, मी समजेल. बाय बेटा. पण रेग्युलर द्या. औषध घेऊन येतात तुम्ही, आम्ही इथं थांबतो का? येऊ आम्ही. त्यानंतर श्रीमान सरकारांनी औषधं आणली आणि सिस्टरकडून विचारून घेतलं कसं काय घ्यायचं ते. आता छान वाटत होतं, कारण का आम्ही शेवटचं पेशंट होतो. डॉक्टर जेवणासाठी जाणार होते, त्यांची सुट्टी झाली होती. मग लगेचच गाडीकडे निघालो. चला घ्या बसून, बसून घ्या. थोडंसं पुढं आलो आणि योगायोग श्री स्वामींचं मठ होता तिथं. पण बॅड लक असं झालं की मंदिराचा टायमिंग संपला होता
मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. काय झालं लईच नाराज आता रात्री पाणी धरलं ना उसाला, मला झोप येऊ राहिली, मग जरा गाडी चालवते पूर्ण. मी चालू हा बरं ते अर्ध्यापर्यंत चालली ते एक टुकली घ्या चालेल. हॉस्पिटलचं काम लवकर झाल्यामुळे आम्ही एका सिक्रेट ठिकाणी गेलेलो, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळं राहिलेला भाग हा उद्याच्या याच्यात बघायला मिळेल तुम्हाला. आता घरी जाण्याची ओढ लागली होती, कारण घरी गोठ्यातली बरीचशी कामं पेंडिंगला होती. आम्हाला घरी जायला जवळजवळ 4 वाजले होते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. उद्या खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेलं बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ आपला मिस नाही करणार. भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. रामकृष्ण हरी.